नमस्कार महाराष्ट्र. मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथराज. महाराष्ट्र महाराष्ट्र म्हटलं की रांगडेपणा, महाराष्ट्र म्हटलं की चव, महाराष्ट्र म्हटलं की संस्कृती आणि हे सगळं जपणारं महाराष्ट्र म्हटलं की राजेशाही, पाटीलकी आणि पाटीलकी आलं म्हटलं की वाडे. त्याच चवी, त्याच टेस्ट आणि तीच संस्कृती अजरामर जपणारे आणि 7 वर्षापासून पुणेकरांच्या, मुंबईकरांच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सेवेत असणारे हॉटेल वाडा, ज्याने आजपर्यंत महाराष्ट्राच्या जिभेवर कायम सुंदर सुंदर चवींची बरसात केलेली आहे. आणि ती चव आज आमच्या पोटांपासून ओठांपर्यंत आणि ओठांपासून महाराष्ट्राच्या मनामनापर्यंत पोहोचलेली. त्याच हॉटेल वाड्याचा आज आगळा वेगळा पॉडकास्ट आपण करणार आहोत. आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास आणि महाराष्ट्राला सुंदर सुंदर चवी देण्याचं सिक्रेट या पॉडकास्टमध्ये मी रिव्हील करणार. आणि तुम्हालाही अशा सुंदर सुंदर चवीचं सुंदर सुंदर मटन, चिकन आणि त्यासोबत फक्त नॉनव्हेजच नाही, व्हेजसुद्धा नंबर 1 क्वालिटीचं खायचं असेल तर महाराष्ट्रातलं सर्वात अग्रगण्य आणि 7 वर्ष अविरतपणे चालणारं आणि महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारं एकमेव हॉटेल म्हणजेच हॉटेल वाडा. चला तर मग चवीचा करूया राडा, कारण आज आमच्या सोबत आहेत हॉटेल वाडा आणि वाडाचे सर्वेसर्वा आमचे दादासाहेब. दादासाहेब नमस्कार. रोहित दादा जमाले यांचा परिचय. महाराष्ट्राच्या संस्कृतीत धाराशिवपासून सुरुवात केलेला आणि आज पुणेकरांच्या, मुंबईकरांच्या मनावर अधिराज्य करणारा आणि सगळ्या सेलिब्रिटींचा आवडता कट्टा निर्माण करणारा, हायवेला जाणारा प्रत्येक सेलिब्रिटी जिथं आवर्जून थांबतो आणि सामान्य माणूस चवीसाठी जिथे येऊन पोहोचतो तो म्हणजे हॉटेल वाडा. दादासाहेब आम्हाला ऐकायचं आहे या हॉटेल वाडापर्यंतचा प्रवास, रोहितपासून हॉटेल वाडाचा सर्वेसर्वा होण्यापर्यंतचा प्रवास काय होता? तर सर्वात प्रथम तर असं आहे की हॉटेल लाईन आणि मराठी माणूस हे आधी कधीच जोडले गेलेले नव्हते. बरोबर. आपण जर थोडं मागं गेलो तर ह्या 8-10 वर्षांमध्ये मराठी माणसं या बिझनेसकडे बिझनेस म्हणून बघू लागले. अगदीच. तर सुरुवातीला तर असं झालं की हॉटेल लाईन म्हणलं की आधी तर सगळ्यात मेन घरच्यांचा 100% विरोधच की बाबा ही लाईन आपली नाहीच. त्यामुळं एज्युकेशन हे टेक्निकल झालेलं. डिप्लोमा नंतर डिग्री. बरं. आणि डिग्री करतानाही माझ्या मनात होतं की बाबा हॉटेल मॅनेजमेंट करावं, परंतु तिथेही विरोध. त्याच्यामुळं मग डिग्रीच, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलमध्ये BE केलं. बरं. त्याच्यानंतर जॉब केला आणि जॉब नंतर या फील्डमध्ये यायचं ठरलं, कारण ही मनातली इच्छा होती सगळ्यात मेन. तर इच्छा अशी की आई आमची प्युअर व्हेजिटेरियन आणि वडील डाय हॉर्ट मटन खाणारे. अच्छा. तर हे एकदम 36चा आकडा म्हणता येईल आपल्याला. पण मग त्यामुळे काय झालं की घरामध्ये नॉनव्हेज बनवायला खूप लवकर सुरुवात झाली आणि माझं जे बालपण होतं ते सगळं मावशीकडे गेलं माझं. बरं. म्हणजे जरी मी धाराशिव मधला असलो तरी सगळं माझं शिक्षण हे बार्शीमध्ये झालं. अच्छा. मावशीकडे माझ्या. आणि मावशी ही प्युअर व्हेजिटेरियन परंतु नॉनव्हेज बनवण्यामध्ये एक्सपर्ट. क्या बात. म्हणजे इकडून वडील आणि इकडून मावशी असं झालं. दोघांकडून मला नॉनव्हेज बनवायला हळूहळू शिकायला मिळालं. हे वयाच्या 11व्या-12व्या वर्षीच. बरं. म्हणजे पाहुणे आले, थोडा वेळ बघायचं चिकन शिजलंय का, मटन शिजलंय का. मग ती तिथनं जी हळूहळू आवड निर्माण झाली ती आवड मी जपत गेलो. 10वी नंतर जेव्हा मी डिप्लोमाला गेलो बारामतीला. बारामतीला आमचं जे हॉस्टेल होतं त्याच्या बॅक साईडला कॅनल व्हायचा 12 महिने. मी त्या कॅनलला 12 महिने खेकडे. आम्ही मग ते हॉस्टेलमधून सुट्टी असली की कॅनलवर जायचं, खेकडे पकडायचे, ते बनवायचे. म्हणजे ही जी कुकिंगची आवड होती ती तिथं पण कंटिन्यू झाली. त्याच्यानंतर डिग्री मी पुण्याला 1 वर्ष केली, पण राहिलेली डिग्री मी धाराशिवला केली. तिथंही आमचं असंच कुकिंग स्लॅबवरती आपलं हॉस्टेलच्या कंटिन्यू नॉनव्हेज बनवत राहायचं. म्हणजे ही कुकिंगची जी स्किल आहे ती स्वतः कुकिंगची पहिल्यापासून आवड. त्याच्यामुळे एक डिप्लोमा नंतर मनात होतं की करावं आपण हॉटेल मॅनेजमेंट, परंतु विरोध होता म्हणून मग नाईलाजास्तव डिग्री केली. डिग्री करून जॉब केला. जॉब केल्यानंतर माझी बहीण आहे मोठी पुण्यामध्ये, मग मी तिच्याकडेच राहिलो होतो.
तिलाही आवड मलाही आवड. मग माझी आणि तिची चर्चा बऱ्याच वेळा अशी व्हायची की कधीतरी आपण हॉटेल टाकूयात, जॉब करूयात, पैसे साचवूयात. बहिणीला ते कुठंतरी मनात असं वाटलं की अरे चला आपण मग काहीतरी याच्यामध्ये करू शकतो. आणि 2016 साली म्हणजे हॉटेल वाडाच्या आधी एक आपलं गावराडका म्हणून छोटंसं हॉटेल होतं. बरं. ते बावधानमध्ये होतं. त्याची सुरुवात ही बहिणीमुळे झाली. तिथं बहीण म्हणली की चल तुला टाकायचंय हॉटेल तर कशाला 8-10 वर्ष वाट बघायचे, तुला टाकायचंय तर टाक हॉटेल, मी करते सगळी इन्व्हेस्टमेंट. 2016 मध्ये बहिणीनं खूप मदत केली, बहीण आणि भाऊजीनं, आणि आमची हॉटेल लाईनचा प्रवास तिथून सुरू झाला. ओके. आणि 1100 स्क्वेअर फीटचं हॉटेल, तिथं 1.5 वर्ष प्रयत्न करून सेट वगैरे केलं हॉटेल, परंतु तिथं एक्सपान्शनला अजिबातच स्कोप नव्हता. कारण 1100 स्क्वेअर फीट मध्ये काय एक्सपान्शन करणार. तर मग त्याच्यानंतर मग मोठा भाऊ इन्व्हॉल्व्ह झाला याच्यामध्ये. मग मोठा भाऊ आला, मग आम्ही असं दोघाचे 3 झालो हॉटेल लाईन मध्ये. आणि मग मोठा भाऊ आल्यानंतर असं झालं की चला मग आपण जागा बघूयात. आणि मग आम्ही हा जो स्पॉट आहे तो बघितला. ओके. पण त्या सिच्युएशनला असं होतं की ह्या लाईनला अजिबात हॉटेल्स नव्हते, अपोजिट साईडला होते सगळे हॉटेल्स. तर मग मनात धाकधूक होती की बाबा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करायची, या साईडला हॉटेल चालेल का नाही चालेल. या परिस्थितीमध्ये परत एकदा बहीण आणि भाऊजींनी खूप सपोर्ट केला की आता तिकडं केलंय, 1 वर्षभर चालवलंय, 1.5 वर्षभर चालवलंय, तर इथं पण तेवढा टाइम आपण देऊयात आणि इथं सेट करूयात. मग 2017-18ला आम्ही इथं हॉटेलचं काम चालू केलं. आणि त्यापासून जे चालू आहे ते आज तागायत आपलं हॉटेल वाडा आहे, अविरतपणे चालू आहे. मी म्हणतो की आपण 2016 साली एक छोटंसं रोपटं लावलं होतं, त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर जे होतंय, त्याच्यासाठी जर खरं म्हणलं तर विरोध खूप महत्त्वाचा होता. कारण कुठलीही गोष्ट विरोधातनं अजून चांगली होते. बरोबर. आणि जेही लोक म्हणता येईल, लोक नाही म्हणता येणार, पण जेही आई वडील असतील, पाहुणेरावळे असतील, जेही विरोध करत होते त्या टायमाला, ते आज भक्कमपणे पाठीशी उभा आहेत. आणि जे सपोर्ट करत होते ते तर तेव्हाही करत होते आणि आजही करतायत सपोर्ट. कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय ही गोष्ट पॉसिबल नाही. आणि तेच सपोर्ट सिस्टीम म्हणजे माझी बहीण सारिका शेजाळ आणि भाऊजी अनिल शेजाळ. तर यांचा जो मेन सपोर्ट आहे, त्यामुळे आज आपलं हे जे वाडा दिसतंय सगळ्यांना मोठं झालेलं, त्याच्या मागे सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम ही त्यांची आहे. म्हणजे भलेही मी कष्ट करताना दिसतोय, परंतु जेव्हा गरज असते तेव्हा मदत करणं खूप महत्वाचं असतं. आणि ती मदत मेंटली असेल, फिजिकली असेल आणि फायनान्शियली असेल. मेंटली फिजिकली बऱ्यापैकी कुणीही सपोर्ट करायला तयार होतं, परंतु फायनान्शियली सपोर्ट खूप महत्वाची असते. तर ह्या तिन्ही सपोर्ट सिस्टीम मध्ये त्यांनी आज तागायत आणि आजही ते सपोर्ट करतात. एक काळ असा होता की माझी बहीण असेल, भाऊजी असतील आणि घरातले सर्व मेंबर्स म्हणजे बायको, भाऊ, वहिनी, मेहुणा, हे सर्वजण 2017-18 मध्ये पडेल ते काम या हॉटेलमध्ये केलेलं आहे. म्हणजे बहिणीनं भाकरी भाजल्यात, गरज पडल्यावर बायकोनी भांडी धुतल्यात, बहिणीनं भांडी धुतलेत. तर हे 2017 मध्ये जे केलेले कष्ट आहेत, त्याचं रूपांतर आज 2025 मध्ये असं आहे की एक सिंगल 2 घरातल्या माणसांवरती ही जी सर्व ऑर्गनायझेशन आहे ती एकदम व्यवस्थित चालते. आणि त्याच बिझनेसमुळे आज सगळ्यांच्या घरातल्यांचे याच्याशीच हॉटेल वाडाशीच निगडीत असे छोटे 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 आपण वेगवेगळे बिझनेस परत चालू केलेले आहेत. ओके ओके. म्हणजे मित्रांनो बघा, आयुष्य म्हटलं की त्याला सपोर्टची गरज असते. तसंच या वाड्याचे जे खंबीर खांब आहेत आणि खंबीर पाया आहे, हे ताई आणि जिजू झाले आणि वाडा उभा राहिला. जो वाडा आज तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या टेस्ट पोहोचवतोय, त्याच्या मागं रोहित दादांनी घेतलेलं कष्ट तर आहेच, पण मावशी आणि वडिलांच्या ज्या टेस्ट आहेत त्या जशाच्या तशा संस्कृतीसोबत त्याचं ओरिजिनॅलिटी जपत आपल्यापर्यंत पोहोचले. पण कॉमनली आम्ही बघितलं तर मुलांना तेवढी जास्त आवड नसते की स्वयंपाक किंवा ह्या गोष्टींमध्ये. तुम्ही त्या टेस्ट जशाच्या तशा घेत होता आणि एक इंजिनियर आज स्वतः एक उत्कृष्ट शेफ आहे आणि त्यासोबत
सर्वांना सर्व करण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व असता. तो काय प्रवास आहे? तर जसं तुम्ही म्हणताय की कुकिंग मुलांना जास्त आपल्याकडे तरी जास्त आवडत नाही, हा. परंतु तेच की घरामध्ये स्वयंपाक म्हणलं की आईकडे, हा. परंतु आई बनवत नसल्यामुळे मग ते नाईलाजानं वडिलांनाच बनवायला लागायचं. हा. म्हणजे आजही आमच्या घरामध्ये चिकन मटनची भांडी अजूनही सेपरेट असतात. अच्छा. आणि आजही आम्हाला जेव्हा आम्ही नॉनव्हेज बनवतो घरामध्ये, तर तेव्हा आजही आम्हाला ते आमच्या हातानंच धुवावे लागतात. म्हणजे अजूनही आमची आई त्याला कुठल्याही भांड्याला टच करत नाही किंवा काही नाही. तसं मावशी एक्सपर्ट नॉनव्हेज मध्ये, परंतु ज्या बहिणी आहेत माझ्या सगळ्या त्या वयानं मोठ्या सगळ्या. तर मग एक सर्टन पिरियड असा होता की आम्ही 10वी पर्यंत इपर्यंत ऑलमोस्ट 2 बहिणीची लग्न झालेली होती आणि एक बहीण एज्युकेशन साठी बाहेर होती. बरं. तर मग मावशी घरात असली, मावशी नॉनव्हेज बनवायला लागली की मी किचन मध्ये. त्याच्यामुळं मग ती कुकिंगची आवड खूप, म्हणजे मदत करायला तर कुणाला आवडत नाही असं नाहीच आहे. तर मग मला तर ते पहिल्यापासूनच होतं. प्लस मग मदत करत 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 ती कुकिंगची आवड अतिशय जास्त म्हणू शकतो आपण की स्वतः कुकिंग करेपर्यंत जी आवड आहे ती मदतीमधनच तयार झाली. मग ते वडिलांना मदत करणं असो किंवा मग मावशीला मदत करणं असो. बऱ्याच वेळा अशा सिच्युएशन असायच्या की घरात आजारी कोण असलं तर मग मावशीचा आजारी आहे तर मावशीला खाऊ पिऊ घालायचं कसं, तर मग ते थोडं थोडं की बाबा चला काहीतरी बनवा. कारण बहिणींची लग्न झालेली आणि बाकीचे एज्युकेशन मध्ये, तर आम्ही फक्त पुरुष मंडळीच घरात, म्हणजे काका, मी आणि माझा छोटा भाऊ असे 3 पुरुष घरात आणि मावशी. मग मावशी आजारी असल्यावर करायचं काय, तर मग काकांनी थोडं आम्ही थोडं असं करून मग ती कुकिंगची आवड कायम राहिली. अच्छा. म्हणजे काय, जे महाराष्ट्राला चवीनं नॉनव्हेज खाऊ घालतायत त्यांच्या घरात पण नॉनव्हेज शिकताना ही सगळी प्रोसेस झालेली. म्हणजे सुग्रण असणाऱ्या दादासाहेबांना आज महाराष्ट्राला चव नॉनव्हेजची देण्यासाठी घरातली भांडी अजूनही वेगळीच आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणून इथं दोन्ही आहे, व्हेज पण आहे आणि नॉनव्हेज पण आहे. अजून एक वाडाबद्दल एकदम आल्यापासून आम्हाला एक्साइटेड करणारी गोष्ट अशी की इथली प्रत्येक गोष्ट युनिक आहे, अँटिक आहे. आणि वाडा नाव देण्यापासून ते आत आल्यानंतर फीलपर्यंत हा जो वाडा मेंटेन केला, ही जी संस्कृती असेल, टेस्ट असेल, हे काय आहे, म्हणजे कुठून सुचलं हे आणि कसं ते इम्प्लिमेंट केलं? म्हणजे आता ऍक्च्युली याचं तर खूपच विचित्र गणित आहे की कुठलंही हॉटेल कोण टाकायचं म्हणलं तर सुरुवातीला काय करतात की आधी नाव ठरवतात आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानुसार काम चालू होतं. बरोबर. तर आमचं जुनं हॉटेल होतं आधी बावदानमध्ये, जसं सांगितलं गावरान तडका. तर तिथं आम्ही 1.5 वर्ष हॉटेल चालवलं, परंतु ते एक शॉप मध्ये होतं. मग इकडं आम्हाला स्पेस मिळाला होता तो 6-7 हजार स्क्वेअर फीटचा भाड्यानं. तर मग इथं माझा भाऊ जो आहे छोटा, तो इंटेरियर डिझायनर आहे. अच्छा. तर मग आमची अशी, आणि भाऊजी प्रोफेशनली आर्किटेक्ट. अच्छा. म्हणजे टेक्निकल बॅकग्राऊंडच सगळ्यांचं, इंजिनियरच. मग एक आमचं जनरल डिस्कशन तेव्हा होतं की आपण थोडंसं गावठी फील असलेलं, कारण तेव्हा थीम रेस्टॉरंट पुण्यामध्ये खूप नव्हते. म्हणजे जे ही थीम रेस्टॉरंट होते ते वेगळ्या थीम मध्ये, म्हणजे राजस्थानी, गुजराती या थीम मध्ये होते. महाराष्ट्रीयन थीम मध्ये जर आपण खरंच कुणाला इच्छा असेल तर 2017 पर्यंत आपण बॅकला गेलं तर त्या टाइमचा आपण सर्वे केला तर तेव्हा ऍक्च्युअल मध्ये महाराष्ट्रीयन ग्रामीण थीम असलेले रेस्टॉरंट पुण्यामध्ये अजिबात नव्हते. तर एक जनरल आमचं डिस्कशन झालं की आपण थोडंसं रस्टिक थीम, गावठी थीम मध्ये काहीतरी करूयात. आणि मग भाऊ इंटेरियर डिझायनर असल्यामुळे मग त्याला जे कळालं मग त्यानं सांगितलं की आपण असं करूयात, तसं करूयात. मग आम्ही त्यानुसार मटेरियल गोळा केलं, सगळं गावाकडचं पडलेल्या वाड्याचं वगैरे. तोपर्यंत ही वाडा नाव आमचं फायनल नव्हतं झालेलं. बरं. म्हणजे जो आतमधला एम्बियन्स आहे तो आम्ही आधी तयार केला आणि 7 सप्टेंबरचं ओपनिंग आहे. तर आमचं ऑगस्ट पर्यंत पण नाव फायनल नव्हतं झालेलं. आमचं काम होत गेलं आणि एक सर्टन टाइम नंतर असं जाणवायला लागलं की अरे हे कुठंतरी वाड्यासारखं दिसायला लागलंय. परंतु एक वाड्याला मेन असतो तो एंट्रन्स असतो. कुठल्याही वाड्यामध्ये आतमधलं जेवढं अंगण असेल, ओसरी असेल, हे जे गोष्टी आहेत त्या जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढी जी समोरची आपली दगडी बांधकामाची भिंत, त्याचा दरवाजा, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी इथं नव्हत्या. बरं. तर मग आमच्या लक्षात आलं की अरे आपण याला हॉटेल वाडा पण नाव देऊ शकतो, परंतु मग त्याच्यासाठी आपल्याला अजून थोडंसं काहीतरी ऍडिशनली करावं लागेल. आणि मग तेव्हा आमचं नाव फायनल झालं. म्हणजे 70% हॉटेलचं काम
फायनल झाल्यानंतर Okay. हॉटेलचं नाव आम्ही वाडा केलं आणि मग त्याच्यानुसार जे आपण एंट्रन्स बघतो ग्रँड की बाबा हा. वॉल असेल ते दरवाजे असतील आणि मग ते आम्ही त्याच्यानंतर मग हॉटेलच्या ओपनिंगच्या जस्ट आधी तो सगळा सीन क्रिएट केला तिथं आणि मग हॉटेल वाडा. परंतु आतापर्यंत आम्ही हॉटेल वाडा बाय गावरान तडका असंच नाव देत आलो, कारण गावरान तडका हा एक काय म्हणतात मनामनात नाव होतं हो, जुनं. हो, हो. 1.5 वर्ष जरी आम्ही हॉटेल चालवलेलं असलं तरी ते खूप वेल नोन नाव होतं, बावधानपासून कोथरूड ते इकडं बानेर बालेवाडीपर्यंत. बरं. तर मग गावरान तडका हे आम्ही त्याच्यामुळे ठेवलं होतं कारण वाडा सिंगली ना रजिस्टर होतं ना ट्रेडमार्क होतं आणि कारण ते एकदम कॉमन नाव आहे म्हणून ते. परंतु ट्रेडमार्क करण्यासाठी परत आम्हाला ते अडचण येत होते की गावरान तडका हे खूप कॉमन नाव आहे, वाडा हे खूप कॉमन नाव आहे. तर आता आपलं आपण बघतोय की हॉटेल वाडाची एक ब्रँच आपली पाषाणमध्ये आणि दुसरी ब्रँच ही आपली कात्रज येथे आहे. तिथंही सेम म्हणलं तरी चालेल की एका बहिणीनं सपोर्ट इथं केला आणि दुसऱ्या बहिणीनं सपोर्ट तिथं केला. म्हणजे कसं आहे की तिथं माझा मेहुणा बघतो तर तिथंही माझी अर्धांगिनी स्नेहल आणि मी आणि माझी बहीण भाऊजी असं सगळ्यांनी सपोर्ट करून तिकडच्या वाड्याला पण बराच हातभार लावलेला आहे आणि हेल्प केलेली आहे. भलेही ती फायनान्शियली नसेल बट बाकीच्या हेल्प आम्ही केलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला एक लक्षात आलं की बहीण भाऊ दोघं मिळूनच हॉटेलमध्ये आहेत तर मग तसंच काहीतरी आपण नाव रजिस्टर ट्रेडमार्क करूयात आणि त्यातून आम्ही गेले 2 वर्ष सातत्याने प्रयत्न करत होतो की बहीण भावाचा हॉटेल वाडा. आणि रिसेंटली सप्टेंबर महिन्यामध्ये सगळ्यांचे आशीर्वाद म्हणता येईल आमचं बहीण भावाचा हॉटेल वाडा हे नाव ऑफिशियली ट्रेडमार्क झालंय. म्हणजे हे मी पहिल्यांदाच अनाऊन्स करतोय कुठंतरी. याआधी कुठल्याही रील मध्ये भले 1 महिना झालाय त्याला होऊन, परंतु मी याच्या आधी कुठेही हे डिस्क्लोज केलेलं नव्हतं. पण आज ऑफिशियली पहिल्यांदा मी हे सांगतोय की बहीण भावाचा हॉटेल वाडा हे आमचं नाव ट्रेडमार्क झालंय आणि लवकरात लवकर आम्ही हे ऑन बोर्ड असेल सगळे चेंजेस असतील ते करणार आहोत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे बहीण भावाचं नातं हे फक्त रक्षाबंधनापुरतं नाही तर ते आयुष्याची सुद्धा रक्षाबंधन करणारं असतं. म्हणजे दोन्ही वाडा हॉटेल बहीण भावांचेच आहेत हे त्यातलं एक खूप मोठं सिक्रेट आहे. पण आता कॉमनली काय असतं की वाडा म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात एक असं असतं की तिथे मटन चिकन बेस्ट मिळत असेल आणि 100% तुमच्या मनातली जे आत्मीयता आहे ती इथे पूर्णपणे पूर्ण होतेच. चिकन असेल मटन असेल किंवा त्यातले सगळे प्रकार असतील ते इथं नंबर 1 क्वालिटीचे मिळतातच. पण त्यासोबत या वाड्यामध्ये व्हेज सुद्धा अफलातून मिळतं. व्हेजमध्ये काय काय व्हरायटी आहेत आणि व्हेजमध्ये तुम्ही काय काय देताय आम्हाला? तर म्हणजे तुम्ही म्हणलात तसं की वाडा म्हणलं की एक तर पहिल्यांदा डोक्यात येतं की महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट असणार. बरोबर. आणि त्याच्यानंतर येतं की अरे चला महाराष्ट्रीयन म्हणलं की मोस्टली नॉनव्हेज खूप फोकस असतो. परंतु आम्ही सुरुवातीला म्हणजे तुम्ही जसं म्हणलं तसं माझे भाऊजी म्हणायचे की आपण फक्त थाळी रेस्टॉरंट करूयात, महाराष्ट्रीयन जेवण सर्व करूयात. परंतु आम्ही तेव्हा थोडासा सर्वे केला 2017-18 साली की जे फक्त थाळीशी रिलेटेड रेस्टॉरंट आहेत ते कोर सिटीमध्ये खूप फेमस आहेत. म्हणजे पेठेंमध्ये जर म्हणलं आपण तर ते खूप फेमस आहेत. तिथं स्पेसेस खूप कमी आहेत आणि ते तेवढ्यासाठीच चालतात. परंतु आपल्याकडे स्पेस खूप होती आणि त्यानंतर मग त्या स्पेसचं युटिलायझेशन फक्तच महाराष्ट्रीयन टिपिकल रेस्टॉरंटमध्ये केलं तर फ्युचरमध्ये मे बी प्रॉब्लेम येऊ शकतात. आणि फॅमिलीज येतात जेवायला, फॅमिलीज आलं की लहान मुलांची डिमांड वेगळी असते, यंग जनरेशनची डिमांड वेगळी असते आणि वयस्कर आजोबाजींची डिमांड ही वेगळी असते. आणि या सगळ्या डिमांड फक्त महाराष्ट्रीयन डिपार्टमेंटमध्ये फुलफिल प्रॅक्टिकली नाहीत होत. बरोबर. त्यामुळे आपण काय केलं की महाराष्ट्रीयन तर ठेवलंच, महाराष्ट्रीयनमध्ये परत व्हेज नॉनव्हेज आपलं 100% आहेच. त्याबरोबर मग आपण चायनीज असेल, तंदूर असेल, मग त्यामध्ये कबाब्स असतील, ट्रेंडिंग मधलं चिकन रान मटन रान हे असेल आणि त्यानंतर मग पंजाबी म्हणजे इंडियन फूड म्हणजे ज्या पनीरच्या डिशेस असतील, सगळ्या ज्या ग्रेव्हीच्या डिशेस आहेत त्या अशा आपण आपल्या रेस्टॉरंटमध्ये 4 वेगळे वेगळे डिपार्टमेंट आपण फूडमध्ये सर्व करतो. आणि प्रत्येक याच्यामध्ये परत व्हेज आणि नॉनव्हेज असं फूड आपण सर्व करतो. आणि तुम्ही जसं म्हणले की महाराष्ट्रीयनमध्येच व्हेज आणि नॉनव्हेज तर आपल्याकडे अफलातून मिळतं कारण त्याच्यासाठी जे मसाले आहेत ते आपण बनवतो.
बट जे महाराष्ट्रीयन नॉनव्हेज आहे ते तर सगळीकडेच मिळतंय, पण त्यापेक्षाही आपण आपल्या जे रेसिपी आहेत त्या स्वतः डेव्हलप करून आपण ते सर्व करतो. त्याचबरोबर न मिळणाऱ्या बऱ्याच व्हेजिटेरियन ज्या गोष्टी आहेत त्या आपण सर्व करतो. म्हणजे पुरणपोळी, डेली पुरणपोळी मिळणं खूप अवघड आहे पुण्यामध्ये, बरोबर आहे. हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. हा. प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये मे बी मिळत पण असेल डेली बेसिसवरती, परंतु आपल्याकडे नॉन व्हेज फोकस असतानाही व्हेजमध्ये आपल्याकडे पुरणपोळी थाळी डेली अवेलेबल असते. त्याबरोबर मराठवाडा स्टाईल आपलं टिपिकल दही धपाटा आहे. मासवडी आपली जर आपण पश्चिम महाराष्ट्रात नारायणगावकडची खूप फेमस आहे आणि मराठवाड्यामध्ये पण खूप फेमस आहे, परंतु इकडची वेगळी तिकडची वेगळी, पण आम्ही त्याचं फ्युजन केलंय. बरं. म्हणजे नारायणगावची आणि मराठवाड्यातल्या अशा दोन्ही मासवडीचं फ्युजन करून आम्ही मासवडी डेली बेसिसवरती सर्व करतो. त्याचबरोबर सीझनला आमरस असतो आपल्याकडे कंटिन्यू. श्रीखंडपुरी थाळी आहे. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणले सेलिब्रिटी, तर आपल्याकडे मूवीज प्रमोशनसाठी खूप येतात. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा एका मूवीच्या नावावर जी थाळी चालू केलेली होती ती धुरळा थाळी. तर धुरळा मूवीची पूर्ण टीम आपल्याकडे आली होती. तर तेव्हा आपण त्यांच्यासाठी म्हणून आपण एक नॉनव्हेज आणि व्हेज धुरळा थाळी लॉन्च केलेली आहे लॉकडाऊनच्या मे बी आधी. तर तेव्हापासून आजपर्यंत ती आपल्याकडे थाळी अवेलेबल आहे आणि त्याची खूप जास्त डिमांड आहे. म्हणजे व्हेजमध्येही महाराष्ट्रीयनमध्ये एवढी व्हरायटी आहे. त्या हे थाळ्या बोलतोय आपण, परंतु शेवगाचं सूप असेल, उकड असेल, हे एकदम युनिक. शेवगा फ्राय असेल, मटकी, भरीत, असे अगण्य प्रॉडक्ट आपण डिशेस आपण सर्व करतो फक्त महाराष्ट्रीयन डिपार्टमेंटमधनं. इंडियन, चायनीज, तंदूरमधून तर भरपूर व्हरायटी आहेच आहे. वा. आता ही एवढी नाव ऐकून ना आई शपथ तोंडाला पाणी सुटलं. कारण ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा इथे टेस्ट पण केलेलं आहे आणि एवढे सगळे सेलिब्रिटी येत आहेत. सामान्य लोकांसाठीची इथली बैठक व्यवस्था ही एक युनिक आहे, त्याबद्दल मी आता बोलणारच आहे. पण त्या अगोदर ऐकायचं आहे की एवढ्या सगळ्या स्पेशल डिशेस बनताना याच्यामध्ये नक्की काय काय वापरतात, मसाल्यांचं सिक्रेट. आणि एवढं ओपनली रेसिपी दाखवणार महाराष्ट्रातलं दुसरं हॉटेल मला तरी माहित नाही, जे अगदी किचनच्या स्टाफ पासून किचनमध्ये काय काय चालतं ते ओपनली लोकांना दाखवण्याची हिंमत ठेवतं. कारण आतापर्यंत आम्हाला माहिती आहे की किचनमधले सिक्रेट लोकांपर्यंत पोहोचू द्यायचे नसतात. आणि मी 3 वर्षापासूनच्या तुमच्या रील बघितलेत, सगळं जे किचनमध्ये चालतंय ते लोकांसमोर तुम्ही दाखवता. काय नक्की हा विषय आहे? तर तुम्ही जसं म्हणले तसं की मसाले किंवा किचन मधले सिक्रेट्स, तर म्हणजे माझं असं आहे की बाबा सिक्रेट असं काही खूप नसतं. म्हणजे जे घराघरात बनतं तेच आम्ही फक्त हॉटेल इंडस्ट्रीमध्ये सर्व करत आहोत. तर खूप काही जर आपण मराठवाड्यात गेलो, आता आम्ही जे फूड रिप्रेझेंट करतो हॉटेलवाडामध्ये ते काळ्या मसाल्यामधलं, म्हणजे हे काळ्या मसाल्यातलं म्हणायचं सुद्धा कारण असं आहे की हे स्टँडर्ड एक न्यू व्हर्जनचं नाव आहे. याचं ऍक्च्युली नाव आपण जर ओरिजिन मध्ये गेलो तर येसूर काळा मसाला. मग मराठवाड्यात प्रत्येक घराघरात हेच जेवण बनतं. आणि मग ते काय त्याच्यामध्ये काय सिक्रेट असणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणले की आम्ही बरेच वर्ष झालं रील्स मध्ये वगैरे बघितलंय, तर ऑब्विसली म्हणजे माझं काय होतं की पहिल्यापासून मोठं की बाबा जे काही आपण सर्व करतोय ते आपण ओपनली सर्व करूयात ना. म्हणजे त्याच्यात काही दाखवायचं एक आणि सर्व करायचं एक असं काही नसलं पाहिजे. आणि जेव्हा कुठल्याही बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी असते तर तेव्हा सगळ्यांचा विश्वास हा खूप लवकर बसतो आणि तो विश्वास टिकून ठेवणंही तेवढीच आमची जबाबदारी असते. तर आपण थोडंसं बॅकमध्ये गेलो तर 3 वर्षापूर्वी मे बी युट्यूब वगैरे तेव्हा होते, युट्यूबवरती रेसिपीचे व्हिडिओज वगैरे, परंतु हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तेव्हा असं छाती ठोक कोणी रेसिपीज दाखवत नव्हतं किंवा शेफला कोणी प्रमोट करत नव्हतं. अजूनही खूप जण शेफला प्रमोट नाहीत करत, बट आम्ही गेले 3 वर्ष झालं लगातार रेसिपीज वरतीच आमचा पहिल्यापासून फोकस आहे. ज्याही रेसिपीज आम्ही नवीन लॉन्च करतो त्या, ज्याही आम्ही पहिल्यापासून सर्व करतो त्यामध्ये काही मॉडिफिकेशन केलं तर परत त्या, म्हणजे रेसिपीज हा आमचा कोर म्हणता येईल इंस्टाग्रामचा. आणि त्याच्यानंतर दुसरा की आम्ही शेफ प्रमोट करतो. कारण प्रॅक्टिकली जरी मला कुकिंग येत असेल तरी प्रॅक्टिकली मी कंटिन्यू फ्राय पॅन असेल, कुकिंग असेल नाही करू शकणार. बरोबर. आणि हे सर्व मायबाप ग्राहकांना
माहीत आहे. बरोबर. म्हणजे रील काढायची तोपर्यंत मी 1 मिनिट करेल, बट त्यानंतर जे मेन काम आहे ते माझे शेफ करणार आहेत. अरे वा. तर मग मी त्यांना का प्रमोट करू नये? तर माझ्या प्रत्येक रीलमध्ये तुम्ही बघा, जर बल्क मेकिंगचे असेल तरच मी तिथं असतो. बाकीच्या सर्व रेसिपी हे माझे शेफ बनवतात आणि मी त्यांना, तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व करा, जे शेफ तुम्ही माझं पेज चालू झालंय तेव्हा ज्यांचे चेहरे बघितलेत तेच चेहरे 2025 मध्ये सुद्धा बघत आहात. आणि देव करो हेच चेहरे मी जोपर्यंत या लाईनमध्ये आहेत, ते जोपर्यंत काम करू शकतील तोपर्यंत हेच चेहरे बघायला मिळावेत, क्या बात. अशी माझी सुद्धा प्रामाणिक अपेक्षा आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला वाटतं या क्षेत्रात असो किंवा क्षेत्र कोणतंही असो, आपल्याकडचे एम्प्लॉईज टिकवून ठेवणं हा सगळ्यात अवघड टास्क असतो. मग असं काय रिलेशन बॉन्ड झालंय की आता 2017 पासून असेल, 16 पासून असेल, तीच लोक दिसतायत पण आम्हाला, आणि आम्ही स्वतः किचनमध्ये गेलो तेवढ्या हायजेनिक कंडिशनमध्ये ते काम पण करत आहेत. तर काय बॉन्ड क्रिएट केलाय त्यांच्यासोबत? हे कसं असतं की एक कुठलीही ऑर्गनायझेशन, कंपनी आहे किंवा आता आमचं हॉटेल, तर आम्ही एक ऑर्गनायझेशन म्हणतो. तर ओनर आणि एम्प्लॉय हे फक्त जर ओनर आणि एम्प्लॉय म्हणून जर काम केलं तर ते ऑर्गनायझेशन एक काय म्हणू शकतो आपण, ऑपरेशन मोड जो आहे त्याचा तो एक स्टँडर्ड होऊन जातो. परंतु आपण बघा की आपल्या घरात जसं आपलं वातावरण असतं त्या वातावरणानं फॅमिली तयार होते. आपण फॅमिली का म्हणतो, तर आम्ही इथं ॲज अ फॅमिली काम करतो सगळे मिळून. म्हणजे भलेही आमचे रिलेशन ॲज अ ओनर एम्प्लॉय असले तरी जेव्हा आम्ही एकत्र काम करतो तेव्हा आम्ही एक फॅमिली मेंबर म्हणून काम करतो. आणि एक एम्प्लॉईच्या नीड काय असतात त्याच्यावरती आमचा मेन फोकस असतो की बाबा सॅलरी, कारण कुणीही काम जेव्हा करतं तेव्हा ते ऑब्विसली त्याचं घर त्या सॅलरीवर चालणार असतं. तर टाइम टू टाइम सॅलरी, ते जे काही काम करतायत त्याच्या बदल्यात त्यांना मिळणारा योग्य मोबदला, कधी जास्त काम करतायत तर त्याच्या बदल्यात मिळणारा त्यांना ओव्हर टाइम, त्यांना जेव्हाही फॅमिलीला गरज आहे तेव्हा मिळणारा ऍडव्हान्स, त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा मिळणारी सुट्टी, आणि त्यानंतर जेव्हा हॉटेलमध्ये काम आपण एकत्र करतो तेव्हा ते जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट किती महत्वाचं असतं हे या इंडस्ट्रीमध्ये कळतं. कारण जर एम्प्लॉय आणि ओनर म्हणून काम केलं तर एम्प्लॉय जास्त काळ टिकत नाहीत. आणि मे बी मला त्यामुळेच असं वाटतं की बरेच जण शेफला प्रमोट करत नाहीत ते या गोष्टीमुळे, की मे बी त्यांचे शेफ बदलत राहत असतील, हे ते. ऑब्विसली माझ्याकडेही कुणी आयुष्यभर काम करणार नाहीये, बट जे काही माझे आहेत ते मी कंटिन्यू जेवढे वर्ष करू शकतो तेवढे वर्ष माझ्याकडूनही तेवढेच प्रयत्न आहेत आणि त्यांच्याकडूनही सायमल्टेनियसली ते प्रयत्न आहेत. कारण जेव्हा कुठलाही एम्प्लॉई एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वर्षानुवर्ष देतो तेव्हा त्याचीही व्हॅल्यू क्रिएट झालेली असते. सॅलरीज असतील त्या प्रमाणात वाढत जातात. तर एक महत्वाचं की सॅलरीज आणि त्यानंतर एन्व्हायरमेंट आमचं एकदम फ्रेंडली एन्व्हायरमेंट असतं. म्हणजे मी फक्त कॅमेऱ्यामध्ये किंवा रील शूट करण्यासाठी किचनमध्ये नसतो. कुणीही कधीही रेस्टॉरंटमध्ये आलं तर जे इंस्टाग्रामला माझं पेज फॉलो करत असतील, यूट्यूबला वगैरे, तर त्याच्यातल्या 70-80% जणांनी तरी मला 90% किचनमध्येच बघितलेलं असणार आहे. कारण मी फ्लोअरवरती थांबत नाही. मी जेवढाही वेळ रेस्टॉरंटमध्ये आहे माझ्या तेवढा वेळ मी किचनमध्येच घालवतो किंवा किचनच्या बॅक साईडला घालवतो. फ्लोअरवरती खूप रेअरली मी फ्लोअरवरती येतो. अगदीच. कारण मी स्वतः आता जेव्हा इथे आलेलो आहे तेव्हा दादांना किचनमध्येच बघितलं आणि पूर्ण वेळ ते किचनसाठी देतात आणि किचनमधली जी त्यांची टीम आहे ती तेवढ्या एफर्टनी आपल्याला सगळ्यांना सर्व करत असते ती क्वालिटी.